चला व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया. यामध्ये आपण 10वी गणित भाग 1 बोर्ड एक्झाम 2026साठी पेपरचे नियोजन कसे करावे आणि प्रिपरेशनसाठी काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहे. तुम्हाला मी सांगतो की पुढील व्हिडिओ मी प्रश्नपत्रिका डिस्कशन म्हणजे मागील वर्षाची प्रश्न आपण पाहणार आहोत, त्यावर चर्चा करणार आहोत आणि 2024मध्ये म्हणजे परवाच्या पेपरमध्ये त्या प्रश्नपत्रिकेतले कुठले प्रश्न येऊ शकतात ते आपण त्या व्हिडिओमध्ये पाहूया. आणि मी पुढील व्हिडिओ जर मला वेळ मिळाला तर मी प्रश्न क्रमांक 3 अ, प्रश्न क्रमांक 3 ब, प्रश्न क्रमांक 4, 5 यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. आणि प्रश्न क्रमांक 1 अ, प्रश्न क्रमांक 1 ब, प्रश्न क्रमांक 2 अ, प्रश्न क्रमांक 2 ब जे आहेत ते जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. आपण व्हिडिओला वेळ लागला तर सुरुवात करूया. डॉक्युमेंट ही मी काही म्हणजे जानेवारीमध्ये बनवली होती, पण मला व्हिडिओ करायला मिळाला नाही, पण मी जरा आत्ता व्हिडिओ करते. मी आता तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यासक्रम वाचून घ्यायचा आहे, महत्त्वाचे प्रकरण मार्क करायचे आहेत, सराव आता करायचा आहे. हे मी तुम्हाला सांगितलं होतं की मी खूप आधी जानेवारी महिन्यात ही डॉक्युमेंट तयार केली होती. त्यामुळे जरा काय म्हणतात ते गणिताचा 2 तास सराव करा किंवा स्वातंत्र्यवही घाला आणि दररोज पुनरावृत्ती करा, हे असे मी तुम्हाला टिप्स दिले आहेत. मग आता तसं करू नका. आता काय करा, सूत्रांसाठी काय कराल तुम्ही, आता गणिताचा तुम्ही सराव करणारच आहात. सूत्रांसाठी तुम्ही यूट्यूबवर एज्युकेशनल व्हिडिओज आहेत ते पहा. परत 21 अपेक्षित किंवा टार्गेट IQB असेल ते रेफर करा. जर समजा नसेल तर ChatGPTचा वापर जास्त नाही करायचा पण कमी प्रमाणात करायचा. ChatGPTला काय करायचं, तुमचे जे प्रकरण आहेत त्याचा फोटो काढून त्याला एक प्रॉम्प्ट टाकायचा की हे आम्हाला इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 बोर्ड परीक्षा 2026साठी ही प्रकरणं या प्रकरणावर प्रश्न विचारणार आहेत. या प्रकरणावर जितकी महत्त्वाची सूत्रे आहेत अधिकृत योग्य पद्धतीने ती मला दे, चुकवू नकोस, सूत्रात कुठलीही चूक असता कामा नये असा प्रॉम्प्ट टाकून ती तुम्हाला सगळं सूत्र देईल. आता इथे प्रश्नपत्रिका सोडवा असं सांगितलं, पण आता आपल्याला वेळ नाही आहे. मग तुम्ही मागील 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या चाळा, त्या बघा की कुठले प्रश्न रिपीट झालेत. आपण पेपर डिस्कशन करणारच आहोत मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेवर, तेव्हा मी तुम्हाला सांगेल की कुठली चूक टाळायची आणि कुठली चूक टाळायची आणि काय कुठली मेथड फॉलो केल्याने मार्क्स तुमचे बूस्ट होतील, वाढतील. ओके. कठीण उदाहरणे किमान 2-3 वेळा लिहून काढा. जे तुम्हाला उदाहरणे कठीण वाटतात ती एकदा लिहून काढा. मी पुन्हा एकदा सांगतो प्रश्न क्रमांक 3 अ, ब, प्रश्न क्रमांक 4, 5 यावर मी एक वेगळा व्हिडिओ जर मला बनवायला मिळाला तर बनवेल, नाहीतर मी जेव्हा आपण पेपर डिस्कशन करणार आहोत तेव्हा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रश्न क्रमांक 3 अ, ब, 4 आणि 5 या अंतर्गत कुठले प्रश्न महत्त्वाचे आहेत ते देईल. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रश्न क्रमांक 1 अ, 1 अ, 1 ब आणि 2 अ, 2 ब या अंतर्गत विचारणारे महत्त्वाचे प्रश्न मी दिले आहेत. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप उत्तर लिहिण्याची सवय लावा. पायरीनुसार स्टेप बाय स्टेप उत्तर सोडवा, म्हणजे गणितात स्टेपला महत्त्व असतं. ठीक आहे. आणि वेळेच्या मर्यादेत, आता इथे चुकून 3 तास झाले, तुम्हाला 2 तास आहे, चुकून 3 तास झाले, मर्यादेत पेपर सोडवण्याचा सराव करा. परीक्षा हॉलमध्ये आता तुम्ही जेव्हा पेपर लिहायला सुरुवात कराल बोर्डाचा, तेव्हा पहिल्या 10 मिनटात संपूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला चाळायची आहे. कुठला प्रश्न आपण सोडवू शकतो की हा प्रश्न मी योग्य प्रकारे सोडवू शकतो ते प्रश्न एकदा पहा. ठीक आहे. नंतर सोपे प्रश्न आधी सोडवा. काय करा, ही तुमची प्रश्नपत्रिका आहे. प्रश्न 1 सोपाच आहे. प्रश्न 1 अ, ब सोपा आहे, 2 पण सोपा आहे, 3 पर्यंत तरी प्रश्न सोपेच असतात. थोडी काठिण्य पातळी नंतर वाढत जाते 4थ्या आणि 5व्याला. पण तुम्ही काय करा, प्रश्न 1 सोडवल्यानंतर सगळे प्रश्न सोडवून झाले, पण क्रमवाईज सोडवा. आता तुम्ही प्रश्न 1 अ सोडवला, नंतर मग डायरेक्ट प्रश्न 2 बी सोडवला, तसं करू नका. एक क्रमवाईज सोडवा. तुम्ही काय करा, आता ही उत्तरपत्रिका आहे तुमची. आता प्रश्न 1 अ सोडवला आणि समजा मला वाटलं की ह्याच्यातले सगळेच प्रश्न कठीण आहेत, मला येत नाही, मग तेवढी ओळ सोडा.
अंदाजे ते सोडा की माझं या प्रश्नाचं उत्तर या ओळीत लिहून होईल, म्हणजे एवढ्या ओळीत लिहून होईल. तेवढी ओळ सोडून पुढचा प्रश्न लिहायला सुरुवात करा. कळलं? तर प्रश्न 1 काय आहे, फक्त तुम्हाला वर्णाक्षर लिहायचं आहे. पर्याय दिला आहे, त्या पर्यायाचं वर्णाक्षर तुम्हाला तिथे लिहायचं आहे. ठीक आहे, त्यामुळे तो सोपा आहे, तुम्ही तो सोडवू शकता. प्रश्न 2 2B आणि फार तर 3पर्यंत तुम्ही सहज सोडवू शकता. त्यामुळे ते काय पेपर सोपाच असतो, म्हणजे सगळेच प्रश्न सोपे असतात. फक्त आपल्याला जास्त सराव करावा लागतो, प्रिपरेशन जास्त करावी लागते. प्रत्येक प्रश्नाचे गुण लक्षात घेऊनच उत्तर लिहा, म्हणजे प्रश्न सोडवा. म्हणजे आता 1 गुणाचा प्रश्न आहे, मग 1 गुणाच्या प्रश्नासाठी केवढं उत्तर सफिशियंट आहे, तर एका ओळीतच सफिशियंट आहे, मग तेवढंच सोडवा. 2 मार्काचा आहे, मग त्याला फार तर 3 स्टेप महत्त्वाच्या आहेत. 4 मार्काच्याला 5-6 स्टेप महत्त्वाच्या आहेत. मग त्या स्टेप्स, त्या पायरीनुसारच उत्तर तुम्ही लिहा. आकृत्या, ग्राफ्स, ज्या डायग्राम्स आहेत त्या स्वच्छ, व्यवस्थित, नीट काढा, आकर्षित काढा, लेबलिंग करा, त्याला नावे द्या आकृतीला जर असतील तर. त्याने काय होईल, पर्यवेक्षक तुम्हाला पैकीच्या पैकी, म्हणजे त्या आकृतीच्या त्याच्यात पैकीच्या पैकी मार्क देतो. आता तुम्हाला भूमितील आकृती आहेत, बीजगणितला नाहीत. ठीक आहे. शेवटची 15 मिनिटे उत्तर तपासण्यासाठीच ठेवा. आता शेवटची जी 15 मिनिटं आहेत ना, ती उत्तर तपासण्यासाठीच ठेवा. तुम्ही काय करा, पेपर वेळेत कसा सोडवून होईल हे बघा. आणि आता समजा 1 गुणाचा प्रश्न आहे, तर तुम्ही त्याला जास्त वेळ देता, तसं करू नका. जितका गुणाचा प्रश्न आहे तितकाच वेळ लागला पाहिजे. 4 गुणाचा प्रश्न, आता 1 गुणाचा प्रश्न आहे, त्याचा तुम्ही जास्त वेळ देता, तसं करू नका. त्यांना कमी वेळ लागला पाहिजे. आणि हे जे 4 गुणाचे प्रश्न आहेत त्यांना जास्त वेळ, म्हणजे साधारण कमीत कमी त्याला 10 मिनटं लागली पाहिजे त्या प्रश्नाला, माझ्या माहितीनुसार. कमीत कमी 10 मिनटे, कारण तुम्हाला 4 मार्काचा तो प्रश्न आहे. 4 मार्काच्या प्रश्नामध्ये तुम्हाला 6 मेथड्स आहेत. त्या 6 मेथड्सला किती वेळ लागतो? तुम्हाला फक्त काय करायचं, गणित तर सोडवायचे. उदाहरणं संभाव्यता या प्रकरणावर समजा प्रश्न आला तर संभाव्यता काढायचे, मग त्याची सूत्र लिहिली, ते सूत्रानुसार सगळं सोडवलं, झालं. ते 4 मार्काचा जर प्रश्न असेल तर 5-6 पायऱ्या स्टेप्समध्ये होऊन जात आहे. ओके. 21 अपेक्षित रेफर करा, त्याच्यात तुम्हाला ते 21 अपेक्षित जर तुम्ही नीट चाळलं तर तुम्हाला कळेल, दिसून येईल की कुठल्या प्रश्नाला किती वेळ लागतो आहे ते. ठीक आहे. आणि प्रश्न 1B किंवा कुठलाही प्रश्न सोडवताना काय काळजी घ्यावी हे तुम्हाला जे पेपर डिस्कशन करणार आहोत तेव्हा मी सांगणार आहे. ठीक आहे. आता गणित भाग 1 मध्ये लक्ष देण्यासारखी प्रकरणं आहेत. यामध्ये तुम्हाला वास्तविक संख्या नाही. ठीक आहे. बहुपद, हे तुम्हाला बहुपद वगैरे आहे. 2 चलातील रेषीय समीकरणे आहेत. ठीक आहे. बहुपद वगैरे आहे ना, ते तुम्हाला काय म्हणतात, ते 2 चल रेषे तुम्ही जर प्रकरण हाताळलं तर तुम्हाला ते दिसून येईल. वर्ग समीकरणे, तुम्हाला 2 चलातील रेषीय समीकरणे हे जे प्रकरण आहे, त्याच्यावर फोकस करा. तुम्ही 2 चलातील रेषीय समीकरणे यावर फोकस करा. संभाव्यता या प्रकरणावर फोकस करा. ठीक आहे. अंकगणिती श्रेणी हे तुम्हाला प्रकरण आहे, त्याच्यावर जास्त फोकस करा. बघा, तुम्हाला बहुपद, 2 चलातील रेषीय समीकरणे, अंकगणिती श्रेणी आणि संभाव्यता या प्रकरणावर फोकस करायचं आहे. हे वास्तविक संख्या परत वर्ग समीकरणे हे प्रकरण म्हणून नाही आहे. तुम्हाला ही प्रकरणं नाही, पण तुम्हाला याचा उपयोग होणार आहे. वास्तविक संख्या, वर्ग समीकरणे यांचा उपयोग ही जी प्रकरणं आहेत, 2 चलातील रेषीय समीकरणे वगैरे, यामध्ये होणार आहे. वास्तविक संख्या आणि वर्ग समीकरणांचा. ठीक आहे. हे जे प्रकरण आहेत ना, वास्तविक संख्या, हे बेसिक आहे. हे तुम्हाला अभ्यासाला नाही, पण अंकगणिती श्रेणी वगैरे हे जे आहे ते तुम्हाला खूपच म्हणजे अभ्यासाला तुम्हाला आहेत. क्रेमरची पद्धत 1 करून जावा. ठीक आहे. क्रेमरची पद्धत करून जावा. बरं, आता अंकगणिती श्रेणीमध्ये तुम्हाला मी सांगतो काय करायचं ते. अंकगणिती श्रेणी या प्रकरणामध्ये तुम्हाला काय करायचं ते मी
सांगतो आता. अंकगणित श्रेणीमध्ये तुम्ही तुम्ही अंकगणित श्रेणीमध्ये तुम्ही जे स्वाध्यायामधले जे प्रश्न आहेत ना ते सोडवा पहिले. स्वाध्यायामधील प्रश्न, ठीक आहे. स्वाध्यायामधील प्रश्न तर त्याची प्रॅक्टिस करा अंकगणित श्रेणीसाठी. हां, तर वर्ग समीकरण हे जरा चुकून टायपिंग मिस्टेक झाली आहे माझ्याकडनंच. प्रकरणाचे जरा हे झालं आहे, चुकीची झाली टायपिंग प्रकरणं इथे, ठीक आहे. तुम्हाला 2 चलातील रेषीय समीकरणे आहे, अंकगणित श्रेणी आहे, ओके, संभाव्यता आहे आणि अर्थनियोजन आहे. हे जरा टायपिंग मिस्टेक म्हणजे माझ्याकडनं चूक झाली ती, ठीक आहे. पण तुम्ही संभाव्यता, अंकगणित श्रेणी, 2 चलातील रेषीय समीकरणे यावर जास्त फोकस करा, ठीक आहे. सांख्यिकी आणि अंकगणित श्रेणीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर 4 गुणाचे जे प्रश्न आहेत अंकगणित श्रेणीमध्ये तुम्हाला जे 4 गुणाचे प्रश्न आहेत, 4 गुणाचे आणि 3 गुणाचे, 4 आणि 3 गुणाचे, त्यावर फोकस करायचा आहे. 4 आणि 3 गुणाच्या प्रश्नावर फोकस करायचा आहे अंकगणित श्रेणीसाठी, ठीक आहे. 4 नाही 3 गुणाच्या ज्या प्रश्नावर आहे ते फोकस करायचं आहे. आणि अर्थनियोजन हे जे प्रकरण आहे त्यामध्ये तुम्हाला 2 गुणाचे जे प्रश्न आहेत त्यावर फोकस करा अर्थनियोजन या प्रकरणावर, ठीक आहे. तर या काही महत्त्वाच्या टिप्स होत्या. वेळेचे नियोजन कसं करावं, पेपरमध्ये कुठल्या म्हणजे पेपर कसा सोडवावा, म्हणजे पेपर कसं सोडवा म्हणजे परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर जेव्हा तुम्ही पेपर सुरुवात करणार तेव्हा पेपर कसा सोडवावा ते सर्व काय म्हणतात ते एकंदरीत काय म्हटलं त्याचा आढावा घेतला की पेपर कसा सोडवावा, म्हणजे पेपर कसा सोडवावा, कुठली प्रकरणं महत्त्वाची आहेत आणि अभ्यासासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आपण घेतल्या. पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रश्नपत्रिका यावर चर्चा करणार आहोत आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रश्न क्रमांक 1A, B, 2AB आणि 3 नाही 2AB पर्यंतच महत्त्वाचे प्रश्न दिले आहेत, ते तुम्ही नक्की पहा.